साठवणीचा मसाला जास्तीचा केला की काही महिन्यानंतर त्याचा दळ निघून जातो, रंग उडतो, मसाल्याचा ताजेपणा निघून जातो. मग कुठल्याही पदार्थामध्ये जास्त प्रमाणात मसाला वापरावा लागतो. म्हणूनच 1 किलोच्या प्रमाणात संपूर्ण गरम मसाल्यासहित 6 ते 7 महिने टिकेल असं मालवणी मसाल्याचं योग्य प्रमाण आणि मसाल्याची भाजणी कशी करायची ते शेअर करत आहे. 4 प्रकारच्या मिरच्या आणि 23 ते 24 प्रकारचे गरम मसाले याचा यात समावेश आहे. 6 ते 7 महिने हा मसाला आरामात ताजा टिकून राहतो. नमस्कार, मी श्रावणी झोन किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. खरं तर मालवणी मसाला हा जास्त तिखट नसतो, यात गरम मसाला जास्त प्रमाणात असतो. तर इथे पाव किलो बेडगी मिरची घेतलेली आहे. ही चवीसाठी उत्कृष्ट आणि कमी तिखट असते. ही मिरची अशी जाडसर सुकुटलेली आणि रुंद असते. फोडल्यावर आतपर्यंत गडद लाल रंगाची दिसते. पदार्थामध्ये नैसर्गिक लाल रंग आणि चव देण्यासाठी हिचा वापर करतात. ह्या मिरचीत बिया जास्त असतात. मालवणी मसाल्यात बेडगी मिरची आणि शंकेश्वरी मिरचीचा जास्त वापर केला जातो. आता इथे 125 ग्रॅम गावठी मिरची घेतलेली आहे. ती गडद लाल, थोडीशी काळपट रंगाची असते. एकदम चमकदार भडक लाल नसते. ही लांब, पातळ, निमुळती आणि थोडी सुरकुटलेली असते. पाळल्यावर तीव्र वास येतो. झणझणीत असते. सालं थोडी जाडसर आणि खरखरीत असतात. आत बिया जास्त असतात. त्याची चव तिखट आणि पदार्थाला एक गावठी चव देते. इथे 125 ग्रॅम तेजा मिरची घेतली आहे. हिला गुंटूर मिरची सुद्धा म्हणतात. ही सरळ, थोडी जाडसर आणि टोकाला निमुळती असते. ही गावठी मिरची सारखी सुकुटलेली नसते. साल पातळ असते आणि चवीला फक्त तिखटच असते. काश्मीरी मिरची 100 ग्रॅम घेतलेली आहे. काश्मीरी मिरची लाल रंगासाठी वापरली जाते. रंगाने एकदम गडद किरमिजी लाल असते. तळल्यावरही रंग कायम टिकून राहतो. चवीला सौम्य गोड आणि स्मोकी टेस्ट असते. ही मिरची पावडर वापरली तर फूड कलर वापरायची गरज नाही. तर ह्या सगळ्या मिरच्या 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत. मिरच्यांचे देठ आधीच कापून आणलेले होते. मिरच्या उन्हात वाळवून घेतल्या की मसाला जास्त दिवस टिकून राहतो आणि मिरची भाजायला वेळ लागत नाही. शंकेश्वरी मिरची बेडगी मिरचीपेक्षा थोडी कमी तिखट असते. तर ह्या 4 प्रकारच्या मिरच्यांची वेगवेगळी चव आहे. तसेच तिखटपणा सुद्धा वेगवेगळा आहे. त्यामुळे मसाला हा मध्यम तिखट चवीचा होतो. मसाल्याला तिखटपणाचा समतोल राहतो. ही सगळी एकूण 600 ग्रॅम एवढी मिरची आहे. आता गरम मसाले कोणते आणि किती घेतले त्याचं प्रमाण पाहू. तर इथे 125 ग्रॅम एवढे धणे घेतलेले आहे. इथे 10 ग्रॅम जिरं आणि 15 ग्रॅम शाही जिरं आहे. शाही जिऱ्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून साधं जिरं घ्यायचं नाही आहे. जर साधं जिरं घालायचं असेल तर 10 ग्रॅम साधं जिरं वापरा. मी फक्त 15 ग्रॅम एवढं शाही जिरं घेतलेलं आहे. शाही जिऱ्याने मसाल्याला चांगली चव येते. बडीशेप 50 ग्रॅम आहे. खसखस 75 ग्रॅम आहे. 25 ग्रॅम मोहरी आहे. 10 ग्रॅम मेथी, 100 ग्रॅम काळी मिरी, 20 ग्रॅम लवंग, 15 ग्रॅम नागकेशर थोडं लवंगासारखं दिसतं, 15 ग्रॅम चक्री फूल, 5 ग्रॅम तिरफळ, 15 ग्रॅम मसाला वेलची, 5 ग्रॅम हिरवी वेलची, 5 ग्रॅम जायपत्री, 1 माईपत्रीचं फूल, 10 ग्रॅम तमालपत्र, 5 ग्रॅम दगडफूल, 20 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम अखंड हळद, 1 हिंगाचा खडा, 1 जायफळ, 10 ग्रॅम सुंठ. इथे हे सर्व 24 प्रकारचे गरम मसाले आहेत. इथे जिरं सोडून 23 गरम मसाले घेतलेले आहेत. हे गरम मसाले कोरडे पण वेगवेगळे भाजायचे, कारण प्रत्येक मसाल्याचा भाजायचा वेळ वेगवेगळा आहे. तर इथे गरम मसाल्यात 125 ग्रॅम धणे घेतले आहेत. धणे मंद ते मध्यम आचेवर सतत भाजायचे. धणे हलके गरम भाजायचे. जास्त भाजले की कडू लागतात. धण्याला स्वतःची अशी तिखट चव नसते. तो बाकीच्या मसाल्याची तिखट उग्र चव बॅलन्स करतो. हा असा छान रंग बदलल्यावर सुगंध आला की धणे काढून घ्यायचे. आता 15 ग्रॅम शाही जिरं भाजायचं आहे. शाही जिऱ्याला खूप स्ट्रॉंग, गोडसर, मिंट सारखा आणि बडीशेप सारखा मिक्स वास असतो. सामान्य जिऱ्यापेक्षा 10 पट खमंग असते. म्हणून मी फक्त शाही जिरंच वापरलं आहे. मध्यम आचेवर न करपवता खमंग खरपूस भाजायचे. भाजलेले जिरं आता काढून घेऊयात. 50 ग्रॅम बडीशेप घेतली आहे. बडीशेपला नैसर्गिक गोड चव असते. तिखट मसाल्यातील झणझणीतपणा बॅलन्स करण्यासाठी बडीशेप वापरतात.
बडीशेप मसाल्यात तीव्र उग्रसपणा बॅलन्स करते. सुगंध यायला लागला की बडीशेप काढून घ्यायची. आता 75 ग्रॅम खसखस भाजायची. खसखस मंद गॅसवर भाजायची. खसखसने ग्रेव्ही दाट आणि क्रीमी बनते. खसखसने ग्रेव्ही एकजीव राहते. खसखस पटकन भाजला जातो. आता हा भाजून झालाय तो काढून घ्यायचा. आता 100 ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे. काळी मिरी मंद ते मध्यम आचेवर भाजायची. काळी मिरी जेवणाला तिखट न करता झणझणीत करते. अर्धी भाजत आली की 20 ग्रॅम एवढी लवंग भाजायची. लवंगाने मसाल्याला सुगंध चांगला येतो. लवंगाला वास आणि चव स्ट्रॉंग असते. हे अर्ध भाजत आलं की 15 ग्रॅम नागकेशर भाजायचे. नागकेशरने मसाल्याला शाही सुगंध येतो. मसाल्यातील तिखट उग्र वास बॅलन्स करायला नागकेशर घालतात. अशी मसाल्याची जाडी आहे त्याप्रमाणे मसाले भाजायचे. नागकेशर फुटायला आले असं दिसलं की काढून घ्यायचं. आता 5 ग्रॅम जायपत्री भाजायची. जायपत्री ही अशी फोडून घ्यायची म्हणजे ती आतपर्यंत चांगली भाजली जाते आणि मसाल्याला सुगंध चांगला येतो. ही पटकन भाजली जाते. आता यात माईपत्रीचं एक फूल घालायचं. माईपत्री लाल रंगाची असते. हे मसाल्याला सुगंध चांगला येतो. आता याला सुगंध चांगला आला आहे तर हे पण काढून घ्यायचंय. आता 5 ग्रॅम दगडफूल घेतलं आहे. दगडफूल जास्त भाजायचं नाही. हे सुगंधासाठी वापरतात. हे चारी बाजूने चांगलं भाजलं की काढून घ्यायचं. आता 15 ग्रॅम चक्रीफूल घेतलं आहे. चक्रीफूल मोडून घेतलेलं आहे. याच्या आतल्या बिया काढल्या आहेत. मंद ते मध्यम आचेवर भाजायचं. चक्रीफूल चवीला स्ट्रॉंग असतं. मसाल्याची चव वाढवतं. चक्रीफूल अर्ध भाजलं की त्यात 20 ग्रॅम दालचिनी भाजायची. दालचिनीचे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत. दालचिनी चवीला गोड, गरम आणि खमंग असते. दालचिनी तिखट मसाल्याचा झणका सॉफ्ट करून सगळं बॅलन्स करते. दालचिनी अर्धी भाजली की फोडून घेतलेलं जायफळ घालायचं. जायफळचा वास स्ट्रॉंग आणि सुगंधित असतो. जायफळने मसाल्याला सुगंध चांगला येतो. आता हे सर्व जिन्नस सुगंध येईपर्यंत भाजायचे. मसाले खमंग खरपूस भाजले की काढून घ्यायचे. आता इथे 15 ग्रॅम मसाला वेलची घेतलेली आहे. वेलची आधीच फोडून घेतली होती. मसाला वेलचीला तिचा वेगळा असा वास असतो. ही अर्धी भाजून झाली की हिरवी वेलची भाजायची. हिरवी वेलचीला गोड सुगंध चव असते. ही अशी सतत भाजायची. इथे 2 ते 3 मिनिट वेलची भाजायला लागली. ती आता काढूयात. आता 5 ग्रॅम तिरफळ भाजायचं. तिरफळाच्या आतील बिया आधीच काढायच्या. तिरफळमुळे मसाल्याला एक वेगळाच फ्लेवर येतो. तिरफळ मंद आचेवर 2 मिनिट भाजायचं. आता ह्या चांगल्या भाजून झाल्या आहेत त्या काढून घ्यायच्या. आता इथे 50 ग्रॅम हळकुंडाचे तुकडे करून घेतलेले आहे. हळकुंड मंद ते मध्यम आचेवर चांगले भाजायचे. हळद जास्त भाजली की ती कडवट होते. आता हळद अर्धी भाजली की यात खडा हिंग फोडून घेतलाय ते घालायचं. हिंग सुद्धा त्याबरोबर भाजून घ्यायचं. हिंग आणि हळद एकत्र मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्यायचं. दोन्ही पण छान भाजल्यावर गॅस बंद करून वर हळदीची जी पावडर आहे ती गरम पॅन वर भाजायची. सर्व छान भाजून झालं की काढून घ्यायचं. आता इथे 10 ग्रॅम तमालपत्र भाजायची. तमालपत्र अशी कापली की सगळीकडे सारखी भाजली जाते. तमालपत्र लगेचच भाजून झाली की काढून घ्यायची. 25 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे. मोहरी तडतडेपर्यंत मध्यम आचेवर भाजायची. ती छान भाजून झाली आहे आता काढून घ्यायची. आता इथे 5 ग्रॅम कुंकुळ घेतलेला आहे. मसाल्यात याचा सुगंधासाठी वापर करतात. मसाल्याचा उग्रवास बॅलन्स करते. मिनिटभर ही चांगली भाजून घ्यायची. मग इथे सुंठ फोडून घेतलेलं आहे ते भाजायचे. मोठे तुकडे आधी भाजायचे. आता हे अर्धे भाजले की सुंठाची जी पावडर आहे ती मंद आचेवर भाजायची. ही अशी मिनिटभर भाजली की काढून घ्यायची. आता सर्वात शेवटी 10 ग्रॅम मेथी भाजायची. मेथी जास्त भाजायची नाही नाहीतर मसाला कडवट होणार. आधी मंद आचेवर हलकी भाजून नंतर गॅस बंद करून मेथी भाजायची. मी गरम झाली की काढून घ्यायची. आता हे सर्व गरम मसाले चमच्याने खालीवर करायचे. हा सर्व गरम मसाला 600 ग्रॅम मिरचीसाठी वापरलेला आहे. यात 23 ते 24 गरम मसाले आहेत. हा सर्व मसाला पूर्ण थंड व्हायला द्यायचा आहे. तर आता इथे मिरच्या भाजायच्या. त्यासाठी जाड कळाची कढई घ्यायची. 1 चमचा तेल घालायचं. बेडगी मिरची तुकडे तुकडे करून घेतले आहेत आणि त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. मिरच्या वेगळ्या आणि बिया वेगळ्या असं भाजायचं आहे. तर ही बेडगी मिरची मंद आचेवर भाजायची.
घ्यायची. ही 2 मोठ्या चमच्याच्या साहाय्याने वर खाली करून भाजायची. जी भाजून झाली आहे ती काढून घ्यायची. तसेच दुसरी बॅच सुद्धा भाजून घ्यायची, ती सुद्धा काढून घ्यायची. 4 ते 5 मिनिटात ह्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत. आता ह्या मिरचीच्या बिया आहेत त्या कोरड्याच भाजून घ्यायच्या. छान भाजून झाल्या आहेत त्या काढून घ्यायच्या. आता 100 ग्रॅम काश्मीरी मिरची भाजायची, ती सुद्धा कापून घेतलेली आहे. तर मंद ते मध्यम आचेवर मिरची भाजायची. मिरची सतत हलवून भाजायची. ही मिरची सुद्धा झाली आहे ती काढून घ्यायची. आता ह्या मिरचीच्या बिया न करपवता भाजायच्या. 1 मिनिटात बिया भाजून झाल्या आहेत त्या काढून घ्यायच्या. तर आता एक गावठी मिरची घेतलेली आहे, ही सुद्धा कापून त्याच्या बिया काढलेल्या आहेत. ही मिरची तिखट असल्याने गॅस मंद ठेवायचा. मिरची भाजताना तेल घातलं की भाजताना मिरचीचा ठसका लागत नाही. गावठी मिरची झाली की काढून घ्यायची. ह्याच्या बिया सुद्धा भाजून झाल्या आहेत त्या काढून घ्यायच्या. आता ही तेजा मिरची घेतली, ह्याचे देठ मुद्दाम असे अर्धे ठेवायचे. असे देठ अर्धे ठेवल्याने मिरचीचा तिखटपणा कमी होतो. थोडं तेल घालून चमच्याने वर खाली करून मिरची भाजायची. तेजा मिरची भाजून झाली आहे ती काढून घेऊ. ह्याच्या बिया सुद्धा भाजून झाल्या आहेत त्या काढून घेऊ. आता ह्या मिरच्या सगळ्या मिक्स करायच्या. मिरच्या सगळ्या मिक्स करून झाल्यावर पूर्ण गार व्हायला ठेवायच्या. आपले 23 प्रकारचे गरम मसाले थंड झालेले आहेत ते एका पिशवीत भरून घ्यायचे. तसेच भाजलेल्या मिरच्या थंड झाल्यावर दुसऱ्या पिशवीत काढून घ्यायच्या. तर हे 23 प्रकारचे गरम मसाले आणि 4 प्रकारच्या लाल मिरच्या पूर्णपणे थंड झाल्यावर कांडप केंद्रावर कुटून आणायच्या. तर हा मसाला कांडप केंद्रामधून कुटून आणलेला आहे. त्याचा हा असा रंग दिसतो. आता हा सर्व मसाला चाळून घ्यायचा. तर सर्व मसाला चाळल्यावर जाडसर मसाला पुन्हा मिक्सरला बारीक करून या मसाल्यामध्ये मिक्स करायचा. हा मसाला साठवणीसाठी काचेच्या बरणीत नाहीतर चिनी मातीच्या बरणीत ठेवायचा. साठवणीसाठी काचेच्या बरणीत ठेवताना मध्ये मध्ये हिंगाचे खडे घालायचे. हिंग टाकल्याने मसाल्याला कीड लागत नाही. बरणीवर मोठा हिंगाचा खडा ठेवायचा आणि घट्ट झाकण लावून ठेवून द्यायचा. हा मालवणी मसाला वर्षभर टिकून राहणार. हा मसाला व्हेज नॉनव्हेज सगळ्या प्रकारामध्ये वापरता येतो. तर इथे मी हा मसाला वापरून अस्सल काळा वाटाण्याचं सांबार किंवा उसळ कशी करायची ते दाखवते आहे. त्यासाठी इथे तेल गरम करून कढीपत्ता आणि कांदा फोडणीला दिला. कांदा परतून टोमॅटो नरम होईपर्यंत परतवला. त्यात हा एवढा लहान चमचा मालवणी मसाला घातला. आता यात दुसरा कुठलाच मसाला घालायची गरज नाही. आता हे परतून झाल्यावर उकडलेले काळे वाटाणे आणि उकडलेल्या फणसाच्या बिया परतून घेतल्या. वाटलेले वाटाणे घालून घेतले. सर्व परतून शिजवलं. नंतर मालवणी कांदा खोबऱ्याचं वाटण घालून पाणी घालून चांगलं शिजून घेतलं. 5 मिनिटांनी काळ्या वाटाण्याची उसळ तयार झाली. तर हा असा अस्सल मालवणी मसाला वापरून ह्या रंगाची काळ्या वाटाण्याची उसळ तयार झाली. मालवणी मसाल्याचा रंग हा असा दिसतो. हा मसाला व्हेज भाज्या, उसळी, चिकन, मटण या सगळ्यात वापरता येतो. हा एकच मसाला वापरून मालवणी जेवण उत्कृष्ट बनते. हा असा स्पेशल झणझणीत मालवणी मसाला मालवणी जेवणाची लज्जत वाढवणारा नक्की करून पाहाल याची खात्री आहे. धन्यवाद.